आम्ही फार लहान माणसं आहोत. आमची कदाचित ती तुमची बरोबरी सर्वांची करण्याची तेवढी आमची कुवत नव्हती, आम्ही मानतही नाही. अनेक कमिट्यांवर दादांनी मला चेअरपर्सन म्हणून सदस्य म्हणून घेतलं. तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या या सर्वोच्च सभागृहाच्या एका खुर्चीवर बसण्याचं भाग्य, इतकंच काय 4 वेळ तालिकेवर बसण्याचं सुद्धा भाग्य, तालिका सभापती म्हणून, की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विनियोजन बिल मांडण्याकरता सभापती महोदय मला परमिशन द्यावी, मी चेअरवर बसलेलो असताना दादा खाली होते. हा मला असं वाटते या 6 वर्षातला सर्वात मोठा सर्वोच्च क्षण आनंदाचा होता. आणि याच कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचा प्रस्ताव येणं हा दुर्दैवी क्षण होता. म्हणून माझी सर्व मंत्रिमंडळांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या मनात शंकेचं काहूर आहे. तुम्ही फक्त भावना समजून घ्या. आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही आहे. महाराष्ट्राच्या मनात शंकेचं काहूर आहे. दादाच्या मृत्यूची बाबतीत ज्या काही महाराष्ट्राच्या मनात शंका कुशंका आहेत, हे सत्य काय हे एकदा महाराष्ट्राच्या समोर आणण्याकरता आपण स्वतः गृहराज्यमंत्री आहात, सरनाईक साहेब आपण मंत्री आहात, प्रवीण दादा आपल्याला हे भावना आमची माहीत आहे की ठीक आहे, आम्ही भावूक असू, आम्ही वेडे असू, आम्हाला वेड लागलं असेल, आम्ही पागल आहोत असं समजा. पण एकदा ब्लॅक बॉक्सचा डेटा हा विषय नंतर बाजूला ठेवूया. साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट कुठं ट्रॅफिकमध्ये अडले तेवढं तर फुटेज द्या. ते कुठं आहेत आता ते तर सांगा. तो सुमित कपूर कुठं गायब झाला ते तर सांगा. हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कुठं आहे. इतका मोठा नेता अचानक जात असेल आणि हे महाराष्ट्राच्या समोर येत नसेल तर याच्या मला असं वाटते ही फार, आता श्रद्धांजली आपण वाहतोय, त्यांना भावपूर्ण आदरांजली हे शब्दही आपल्याला वाहत असतानाही आपल्या डोळ्यात अश्रू आहेत, हे दाटून येतात आपल्याला. ते उद्धवजी भाऊक होताना मी आज पाहिले की जड अंतःकरणाने त्यांनी श्रद्धांजली हा शब्द वापरला. पण आमचं म्हणणं असं आहे की एकीकडे आदरांजली देत असताना सुद्धा दुसरीकडे महाराष्ट्राच्या जनतेसमोर निदान दादा किती वाजता घरून निघाले, त्यांच्यासोबत OSD, PA, PS हे नेहमी असायचे. सगळे हे प्रवास करणारी लोक होत. आम्ही त्यांच्यासोबत, मी स्वतः 9 ते 10 प्रवास दादांसोबत केले. त्यांच्या कुठंच काही हे दिसत नाही. असा इतका मोठा नेता अचानक आपल्या महाराष्ट्राच्या पटलावरून दूर जातो, हे मला असं वाटते फार मनाला वेदनादायी आहे. त्यांच्या त्यांच्या विमानाच्या अपघातानंतर महाराष्ट्रावर कोसळलेल्या संकटाला धीरोदत्तपणे त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सुनेत्रा वहिनी, ज्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात, त्यांनी शपथविधी घेतल्यानंतर सुद्धा अनेक पेपरच्या रकान्यांनी आपल्या बुद्धीचे दिवाळे काढले. आणि जे नामवंत लेखक आहेत त्यांनी पण, निलमते तुम्ही पेपर वाचले असतील, कशा पद्धतीने त्यावर टीका टिप्पण्या केल्या. पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांच्या महाराष्ट्रात, जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या महिलेनी छातीवर दगड ठेवून आणि सगळं दुःख पचवून जर हा निर्णय राज्याच्या हिताच्या दृष्टीने घेतला असेल तर त्या माऊलीला समर्थन करण्याऐवजी जर आपण त्यांचा विरोध करत असू तर मला असं वाटते तुम्हाला अहिल्यामाई होळकरांचा आणि तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या आई जिजाऊ साहेबांचा वारसा समजला नसावा. म्हणून अशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन स्वतः सुनेत्रा वहिनींनी आज खंबीरपणे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जी काही जबाबदारी पेललेली आहे ते लिहिली आहे, त्या पेलतीलच. त्यांच्या परिवारावर हे संकट कोसळलेलं नाही, नुसतं जय पवार असतील किंवा पारदादा असतील यांच्यावरच कोसळलेलं नाही, अख्ख्या पवार परिवारावरच कोसळलेलं नाही, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसावर आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरावर हे संकट कोसळलेलं आहे. अजूनही महाराष्ट्र दुःखातून सावरलेलं नाही. पण एक मात्र नक्की सांगतो, ज्या अमोल मिटकरीच्या घरात मागच्या 100 पिढ्यात कोणी ग्रामपंचायतला सदस्य नव्हता, त्याला महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये या लाल खुर्चीवर बनवण्याचं आणि हा बॅच लाल रंगाचा देण्याचं एक धडाकेबाज काम आणि ते किमया हे फक्त आणि फक्त अजितदादांमुळे होती. आणि रेणू या थोकडा, तर पुढचा थोडासा शब्द सुधारतो, दादा आकाश आहे एवढा. म्हणजे जे तुकाराम महाराज आकाश आहे एवढे, म्हणजे मनासारखा राजा आणि राजासारखं मन जसं म्हणतात